श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 12 जून। श्रीराम जय राम जय जय राम। परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू। नमस्कार। आज दिनांक 12 जून। श्रीराम जय राम जय जय राम। परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू। द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे। आपण एकामध्ये राहिलो तरच आनंद मिळेल। हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे। प्रपंचाच्या 10 दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे। तिच्याकडे आपण लक्ष लावावे। काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय। परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही। नाही म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तिथे नाही। प्रपंच हा द्वैत आहे। त्याचे अवडंबर मोठे असणारच। आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो। वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे। म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत। परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे। व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही। म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी। जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे। त्यापासून साधनाला जोर येतो। मन भगवंताकडे गुंतविण्यासाठी काय करावे हे पाहावे। एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता। बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले। त्याप्रमाणेच आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात। आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे। देहाने प्रपंच केला पण तो फळला नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला। पण आमचे शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो, त्याला काय करावे? हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो का? तर नाही। आपल्या ध्यानातही येत नाही। इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते। त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही। याकरिता संतांनी एक मार्ग सुचविला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू न देणे। प्रपंचातली विघ्ने ही सूचनावजा असतात। ती आपल्याला जागे करतात। जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरिता, हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते। विघ्नेही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच येत असतात। तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे। हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे। जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला। श्रीराम जय राम जय जय राम। महाराज काय सांगतात आपल्याला इथे? तर द्वैतामध्ये दुःख आहे आणि एकामध्येच खरं तर सुख आहे, आनंद आहे। आणि हा प्रपंच म्हणजे त्याला 10 दिशा आहेत आणि या 10 दिशांमध्ये, विषयांमध्ये, वासनांमध्ये आपण इतके गुरफटले गेलोय, चिकटले गेलोय की आपण त्यातनं बाहेरच पडत नाही। मग आपल्याला सुख आणि आनंद खऱ्या अर्थाने लाभणार तरी कसा? आणि परमार्थामध्येच अर्थात एकत्व आहे आणि हे आपल्याला कधी लाभेल?
तर जेव्हा आपल्या परमेश्वराची आपण पूर्ण एकात्मता साधू, त्याच्याशी अनुसंधान कायम ठेवू यानेच, आणि त्यासाठी आपल्या संतांनी आपल्याला जो मार्ग दिलेला आहे तो म्हणजे अर्थात नामस्मरणाचा. पण आपण काय करतो, तर आपण आपलं हे अनुसंधान टिकवून ठेवू शकत नाही. कारण आपण काय करतो, तर आपल्या साधनेच्या आड आपण आपल्या स्वतःचाच अभिमान, अहंकार हा आणत असतो. आणि तो इतका सूक्ष्म आहे ना, की तो आपल्यात किती मूळ धरून राहिलाय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि म्हणूनच आपल्या आयुष्याचं जे अंतिम साध्य आहे, ज्याच्यासाठी आपला खरं तर जन्म झालेला आहे, ते म्हणजे आपल्या परमेश्वराची प्राप्ती करून घेणं. त्यासाठी आपण सातत्याने त्याचं अनुसंधान साधणंच गरजेचं आहे. पण आपण काय करतो, आपल्या भगवंताचंच आपल्याला विस्मरण झालेलं आहे. खरं तर आपल्या आयुष्यात आपल्याला जे दुःख मिळतं ना, जी विघ्न संकट आपल्या आयुष्यात येतात, ती आपल्याला सूचनांसारखी असतात. आपलं जे साध्य आहे परमेश्वर प्राप्तीचं, त्यांची आठवण करून देण्यासाठी. पण आपण त्यालाच घाबरतो, त्याच्यापासून दूर पळतो. पण म्हणूनच आपण न घाबरता चिकाटीने या दुःखांशी 2 हात करावेत. त्या परमेश्वराशी जवळ जाण्यासाठी सातत्याने त्याचं नामस्मरण करावं आणि आपल्या आयुष्याचं जे मूळ साध्य आहे परमेश्वर प्राप्तीचं, ते साध्य करावं. हे बळ नामस्मरणाने तुम्हा आम्हा साऱ्यांना लाभो, हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वर चरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram